पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव आपली बातमी। नाही सीडी तुटलेली, तिथं बुलीचे डॉक्टर होते, तिथं स्टीफन परफ्युजनिस्ट होते, त्यांच्याच दोघांच्या समक्ष मी सीडी काढली। ज्यावेळेला सरांनी माझ्यावर अमानुषरित्या मारहाण केली त्यावेळेला जी सीडी तुटली असं सर म्हणते ते ऑपरेशन सरांनी स्वतः केलंच, पण ज्या सीडीचं तुटली तो व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी घेऊन थांबलेलो सरांना दाखवायसाठी। नमस्कार, माझं नाव तिमोथी संजीव नावळे, मी राहणार इथं अलफोन्सो स्कूल कोशी। 4 तारखेला सकाळी 6 वाजता डॉक्टर तुषार डोपाडे सिनर्जी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तुषार डोपाडे हे हार्ट सर्जन आहेत आणि तिथं हा माझा भाऊ काम करतो। त्यावेळी असं झालं की ऑपरेशनची जी सीडी होती ती ऑलरेडी तुटलेली ह्याला मिळाली। त्यानंतर ह्यानं मॅनेजमेंटला सांगितलं, मॅनेजमेंटनं सरांना डॉक्टरांना सांगितलं। त्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी सांगायसाठी डॉक्टरला थांबला परत, आणि थांबल्यानंतर रागाच्या भरात येऊन डॉक्टरांनी डायरेक्ट ह्याला मारहाणी चालू केली। अशा रीतीने मारलं की लाता बुक्क्या गुडघाच्या छातीत मारला आणि हा उलटी केला तिथं। एवढ्या अमानुषपणे मारहाण केलेली आहे। नंतर तो तिथं पडल्यानंतर जो व्यक्ती तिथं होता त्या स्पॉटला तो सांगत होता की डॉक्टर ह्याची चुकी नाही आहे, तुम्ही ह्याला मारू नका, हा तो सांगत होता। त्यानंतर मी न ऐकता कुठल्या रागाच्या भरात भरपूर मारहाणी याला केलेली आहे, इथली बरकडी सुजलेली आहे, आता याला चालताना पण प्रॉब्लेम यायला लागला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। त्यानंतर आम्हाला कळाल्यानंतर संध्याकाळी ह्याला तिथं ॲडमिट त्यांनी करून घेतलं। त्यानंतर याला पेन किलरची गोळी देऊन घरला पाठवलेत आणि सारखं वरच्यावर फोन करून याला म्हटले की तुम्ही केस करू नका, मॅनेजमेंट तुमच्या बाजूने आहे आणि त्या डॉक्टरांना आपण उद्या बोलवून घेऊ आणि काय असेल ते आपण करूया। या गोष्टीवर आम्ही थांबलो, त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण की एवढं मोठं मॅनेजमेंट आमच्याबरोबर आहे तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला की काहीतरी कुठंतरी आम्हाला न्याय मिळवते। आम्ही त्या आशेनं त्यांच्यावर आशा ठेवली आणि नंतर दुसऱ्या दिवशी गेल्यावर 12 वाजता आम्हाला त्यांनी बोलवलं असताना आम्ही 12 वाजता तिथं बसलो होतो जाऊन, तर 1 वाजता आम्हाला 1 तास बाहेर उभा केलं, आमची चुकी नसताना आम्हाला मारहाण करून आम्हाला तिथे 1 तास उभा केलं। त्यानंतर आम्ही आत गेल्यानंतर डॉक्टर तिथं नव्हता अवेलेबल, जो मारणारा डॉक्टर होता तो तिथं आला नव्हता। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची आम्ही मागणी केली, त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेज ते उडवाउडवीचे विषय केले। त्यानंतर आम्ही म्हटलं डॉक्टरांना इथं बोलवून घ्या, तर ते मॅनेजमेंट म्हणत आहे की डॉक्टरांना 102 ताप आलेला आहे आणि त्यांनी इथं येऊ शकत नाही। त्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेजची आम्ही मागणी केली की सीसीटीव्ही फुटेज तरी तुम्ही आम्हाला दाखवा की आम्हाला कळू द्या आमच्या माणसाची काय चुकी आहे। मग ते एवढा अधिकार त्यांना कोणी दिला मारायसाठी, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा। त्यानंतर त्यांनी म्हणतात की सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा माणूस ID पासवर्ड घेऊन रत्नागिरीला गेलाय फिरायला आणि तो फोन उचलत नाही, आणि आम्हाला एवढं 8 फ्लोअरचं ते हॉस्पिटल असून एवढं मोठं मॅनेजमेंट असून त्यांना ID पासवर्ड काढता येत नाही असं त्यांनी सांगत होते। 15 ते 20 जण होते तिथं मॅनेजमेंटमध्ये आणि अशा गोष्टीचं त्यांनी त्यानंतर आम्हाला त्यांनी दिलासा दिला की तुम्ही दुसऱ्या दिवशी या 3 वाजता आम्ही त्या डॉक्टराला तुमच्या समोर आणतो आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या तोंडातनं तुम्हाला आम्ही कळवतो आणि सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दाखवतो असं आश्वासन दिल्यावर त्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला लेखी द्या, कारण उद्या ह्याच्या जीवाला काय झालं तर आम्ही कुणाला विचारणार, तुम्ही लेखी द्या। लेखी द्यायला तयार नाहीत। त्यानंतर मी तिथं व्हिडिओ तयार केले, त्या व्हिडिओमध्ये याला त्यांनी तयार नाहीत। ह्या सगळ्या गोष्टी असताना आम्हाला कळालं की ह्याने आम्हाला उडवाउडीचा विषय करत आहेत, यांच्यावर भरोसा ठेवणं आम्हाला शक्य झालेलं नाही। त्यानंतर आज 3रा दिवस आम्हाला शेवटी प्रशासनाकडे यायला लागलं। या लोकांनी आम्हाला भाग पाडलं, कारण हे लोक आमची दाद घेत नाही, आम्हाला ऑन रेकॉर्ड बोलायला त्यांनी घाबरतात आणि म्हणतात अरे आम्ही आपलं एकच घर आहे, आपलं एकच घर आहे, आपण सगळे एकत्रच आहे, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं बोलतात आणि डॉक्टरला समोर आणत नाहीत, सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाहीत। आणि त्या डॉक्टरांनी मारल्यानंतर ह्याच्या बायकोला खाली जाऊन बायको विचारायला गेली, सर तुम्ही असं का केलं, काय तुम्हाला अधिकार आहे मारण्याचा, तर मी मारलंय, काय करायचं कर जा, केस करायचा कर जा, कोण माझं काय वाकडं करू शकत नाही असं त्यांनी बोललेलं आहे। त्यानंतर आम्ही मॅनेजमेंटचं आम्हाला जे उत्तर पाहिजे होतं ते मिळालं नाही, त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर आम्ही पोलीस चौकीला आलेलो आहे। पोलीस चौकीला आल्यानंतर आम्ही 3 वाजता आलेलो आहे। त्यानंतर आता आमची फिर्याद घेतलेली आहे आणि आता फिर्याद दिल्यानंतर अज्ञात लोकांनी त्यांना फोन करून पैसे मागण्याचा काही विषय केला असेल तर आमचे काहीही त्याच्यामध्ये हात नाही आहे आणि आम्ही कुठल्याही पैशाला आम्ही बळी पडत नाही आहे। त्यांनी आम्हाला ऑफर करतात पैशाचे, पण आम्ही कुठल्याही पैशाचा कुठल्याही अमाऊंटला आम्ही होकार दिलेला नाही आहे आणि आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला फक्त माझ्या भावाचा जे मारहाण केलेले आहे, अमानुषपणे मारहाण केलेले, जे त्याला दुखणं झालेलं आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे। आज हा आहे, उद्या दुसरा कोणतर असेल। हे लोक मोठी लोक जे पैशाच्या खातीर जे जीवावर उडतात म्हणजे मारतात, एवढं त्यांना पॉवर येते, कशामुळे येते, कुठल्या जीवावर त्यांनी करतात, त्यांना कोण अधिकार दिला, मॅनेजमेंट त्यांना सहभागी आहे का, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजेत।
आणि याला न्याय मिळाला अशी आमची इच्छा आहे आणि प्रशासनाने आमच्याकडे बघावं आणि अशी आमची विनंती आहे. डॉक्टरांचं नाव काय? ज्यावेळेला सरांनी माझ्यावर अमानुषरित्या मारहाण केली त्यावेळेला जी सीडी तुटली असं सर म्हणते ते ऑपरेशन सरांनी स्वतः केलंच, पण ज्या सीडीचं तुटली तो व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी घेऊन थांबलेलो सरांना दाखवायसाठी स्कीम डिपार्टमेंटमधून. पण सरांनी कुठल्याही प्रकारचं माझं ऐकण्याचं सुद्धाही त्यांनी ऐकून घेतलेलं नाही. डायरेक्ट आले आणि कंटिन्यूस मारहाण चालू केली. तिथं स्टीफन ब्रदर म्हणून नव्हते, त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाचवून ते ऑपरेशनला गेले तोपर्यंत त्यांनी परत आले आणि परत आणि मारहाण चालू केली. माझं एवढंच म्हणणं आहे की आज माझ्याबरोबर झाले, आज माझ्या हॉस्पिटलमधल्या किंवा इतर कुठल्याही त्यांच्यावर कुणावर ही अशी परिस्थिती होऊ नये. मला न्याय मिळावा ह्यातनं त्यांची अथॉरिटी होती की त्यांनी मला कामावरनं काढून टाकावं, ओटीतनं बाहेर काढून टाकावं. बाबा बरं ते ऑपरेशन तटावं, जर त्यांना वाटलंच होतं तर ते ऑपरेशन झालं नसतं त्यावेळेला तिथं. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडून शिडी तुटली. जर माझ्याकडून शिडी तुटली, मी जर तुटली असती तर मी सांगितलंच नसतं की शिडी तुटली म्हणून. मी ऑपरेशन व्हायच्या आधी सांगितलंच नसतं. मी ऑपरेशन व्हायच्या आधी सांगितलं की शिडी तुटलेली आहे आणि शिडी तुटलेली असताना सुद्धा आणि मी एकट्याने ती बघितलेली नाही शिडी तुटलेली. तिथं बुलीचे डॉक्टर होते, तिथं स्टीफन परफ्युजनिस्ट होते, त्यांच्याच दोघांच्या समक्ष मी शिडी काढलेली. शिडी काढल्या, माझ्या हातात अर्धीच शिडी आली. बरं शिडी आल्यानंतर मी सरांना इन्फॉर्म केलं, स्कीम डिपार्टमेंटला गेलो. त्या शिडीमध्ये जे काही होता तो व्हिडिओ घेऊन मी तयार होतो. 6चं टायमिंग होतं, 6:15 ऑलरेडी मी व्हिडिओ घेऊन तयार होतो. आता तुम्हाला काय श्वास घ्यायला त्रास होतो, झोपलं तर उठायला येत नाही, उठलं तर बसायला येत नाही, मला झोपायला येत नाही. आता गेले ज्या वेळेला जी मारहाण झाली त्यावेळेला उलटी झाली. त्यावेळेला मॅनेजमेंटची लोक माझ्याकडे पळत आले की काय झाले काय नाही त्यावेळेला बघत, आणि त्यांनी स्वतःहून मला सिटी स्कॅनला नेले. आणि मी मी सुरुवातीपासून हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही, ना पैशाची ना काय. मी फक्त एकच म्हटलं की मला न्याय मिळावा, माझ्याबरोबर झाले ते कुणाबरोबर होऊ नये. माझी एकच विनंती होती हॉस्पिटलला पहिल्यापासून, जो काय प्रकार झाला आहे तो सीडी जी काय व्हिडिओ झाला आहे CCTV फुटेजमध्ये तो व्हिडिओ दाखवावा, सरांनी येऊन पर्सनली माफी मागावी, जे काय प्रकार झाला आहे त्याच्यावर हॉस्पिटलनं ॲक्शन घ्यावी, हीच माझी पहिल्यापासून अपेक्षा होती आणि आता पण हीच अपेक्षा आहे. आणि आज देखील मी हॉस्पिटलच्या सांगण्यावरून 2 दिवस मी पोलीस कंप्लेंट केली नव्हती. आज देखील मी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या सांगण्यावर की बाबा आज तरी मला निदान माझ्या गोष्टीला न्याय मिळावा. खरं आज देखील हॉस्पिटलनं माझी कुठलीही दाद घेतली नाही. त्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि काय असेल ते मला या गोष्टीचा न्याय मिळावा.